मंडळी, दिवसेंदिवस पती पत्नीचं नातं खूप बिकट होत चाललेलं आहे। दिवसेंदिवस आपण अशा घटना ऐकतो की पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केलेली आहे। आजची घटना ही अशाच घटनेशी मिळती जुळती आहे, पण ही घटना एवढी विचित्र आणि एवढी भयंकर घटना आहे की ज्या घटनेमध्ये या महिलेनं आपल्या नवऱ्याची हत्या एवढं छळून केलेली होती की त्याच्यासमोर मरताना नवरा मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेला आहे आणि तो तीळ करून मरत आहे। आणि असा मरणाच्या अवस्थेत तो जाऊन पोहोचलेला असतानासुद्धा जी त्याची पत्नी होती एका राक्षसिनीसारखी हसत होती, त्याला पाहत होती आणि त्याला म्हणत होती की बघ, तू मला एवढ्या दिवसापासून माझ्या प्रियकराला भेटण्यापासून रोकटोक करत होता, माझा विरोध करत होता ना, बघ आता मी तुझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध करत आहे। आणि तिचा प्रियकराला घेऊन ती नवऱ्यासमोर रोमॅन्स करत होती, त्या प्रियकरासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करत होती आणि नवरा मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेला होता। तो आपल्या पत्नीला अडवूसुद्धा शकत नव्हता की तिला तो रोखू शकत नव्हता, असा तो मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेला होता, मरणाच्या दाढीत जाऊन पोहोचलेला होता। आणि तो आता मरणार आहे हे माहीत असतानासुद्धा ही पत्नी त्याला शेवटच्या घटकेमध्ये सुद्धा दाखवत होती की बघ, मी कसं आता माझ्या प्रियकरासोबत खुलेआम शारीरिक संबंध करणार आहे, रोमॅन्स करणार आहे, याच्यासोबत प्रेम करणार आहे। आणि आता तू मला किती दिवस अडवणार आहेस, आता हे तूच पहा, आता तर तू चालला आहेस। अशा प्रकारे मरणाच्या दारात जाऊन पोहोचला तरी ह्या महिलेच्या मनामध्ये दया तर नव्हतीच, पण उलट त्याचा छळ करत होती आणि त्याच्या डोळ्यासमोर ही महिला आपल्या प्रियकराच्या मिठीत खेळत होती, त्याच्यासोबत ती रोमॅन्स करत होती। अशा प्रकारे या महिलेनं एका राक्षसासमान आपल्या नवऱ्याची हत्या तर केली आणि मरते वेळेस त्याच्यासमोर ही रोमॅन्ससुद्धा करत होती। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे मुरादाबाद, आणि मुरादाबाद जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे, एक शहर आहे कुंदनपूर। या कुंदनपूर परिसरामध्ये एक फॅक्टरी आहे, मजोला फॅक्टरी, आणि तिथंच एक कृषी विभाग कार्यालयसुद्धा आहे। या कृषी विभाग कार्यालयाजवळच एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये 28 वर्षीय पवन सिंग ठाकूर आणि त्याची पत्नी आचल हे पती पत्नी राहत होते। यांना एक 2 वर्षाची दिव्यांशी नावाची मुलगीसुद्धा होती। पवन सिंग जो होता हा याच जवळपास असलेल्या फॅक्टरीमध्ये कामाला जात असायचा आणि फॅक्टरीमध्ये दिवस रात्र काम करून तो आपल्या पत्नीचं आणि मुलीचं उदरपोषण करत असायचा। त्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नव्हता। हा जो पवन सिंग होता हा मूळचा राहणारा होता, येथूनच काही अंतरावर एक गाव आहे बग्गी गोदनपूर मैनाठेर, या गोदनपूरचा तो राहणारा होता। पण त्या ठिकाणावरून तो आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलीला सोबत घेऊन या कुंदनपूरमध्ये येऊन राहत होता। याचं कारण तुम्हाला पुढेही समजेल। आणि इथं राहत असतानासुद्धा त्याला वाटत होतं की आता आपल्या काही पती पत्नींमध्ये छोटे मोठे वादविवाद सुरू होते आणि हे आता इथं आल्याच्यानंतर हे वादविवाद दूर होतील असा त्याचा समज होता। पण इथं आल्याच्यानंतर 22 आणि 23 मेच्या रात्रीला याच्यासोबत अशी काही घटना घडली की दुसऱ्या दिवशी याच्या पत्नीनं, जो याचा भाऊ आहे देवेंद्र सिंग ठाकूर, त्यालाही फोन करून सांगितले की तुमच्या भावाचा मृत्यू झाला आहे। आणि त्याची बहीण आहे अनिता, ही सुद्धा तिच्या गावी तिच्या लग्न करून नवऱ्याच्या घरी राहत होते, तिलाही सांगितले की तुमच्या भावाचा मृत्यू झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला करंट लागलेला आहे आणि करंट लागल्या कारणानं, शॉक लागल्या कारणानं, विजेचा शॉक लागला, याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। अशा प्रकारे या महिलेनं 23 तारखेच्या सकाळी आपल्या दिराला आणि आपल्या ननदेला फोन करून सांगितले की पवन सिंगचा मृत्यू झाला आहे। हे जे बहीण भाऊ होते हे धावत पळत यांच्या घरी आले, जे काही त्यांचे नातेवाईक होते हे सर्वजण त्यांच्या घरी आले आणि येऊन पाहतात तर खरंच जो पवन सिंग आहे हा मृत्यूमुखी पडलेला आहे। पण जो हा पवन सिंगचा भाऊ देवेंद्र होता आणि पवन सिंगची बहीण जी होती अनिता, या दोघांना काहीतरी संशय वाटला। त्यानंतर या दोघांनीही याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांचं पथक एक घटनास्थळी आलं आणि घटनास्थळी येऊन जे पवन सिंगचा मृतदेह होता हे ताब्यात घेतला, येऊन घराची पाहणी केली। त्याप्रकारेच जसं की देवेंद्रने पोलिसांना तक्रार दाखल केलेली होती की त्याच्या भावाची हत्या झालेली आहे, त्याच्या काही मानेवर खरचटल्याचे निशाण होते। सुरुवातीला पाहताच असं वाटत होतं की याच्यासोबत काही ना काहीतरी नक्की एखादा घातपात झालेला असावा, अशा प्रकारे पाहताना क्षणी सर्वांनाच वाटत होतं। त्याला मारले गेल्याचे निशाण होते, बहिणीलाही संशय वाटत होता। पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला, तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आल्याच्यानंतर कळालं की त्याच्या
पोटामध्ये काही विषारी औषधही सापडलं गेलेलं होतं, विषारी औषधही त्यानं घेतलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये त्याला काही विजेचे शॉकही देण्यात आलेले होते। जवळजवळ त्याला 10 ते 15 वेळा विजेचा शॉक, विजेचे झटके देण्यात आलेले होते, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्या शरीरावर काही मारण्यात आलेलं होतं, त्याच्यावर काही जखमासुद्धा होत्या, त्याच्यावर काही वळसुद्धा उमटलेले होते। आता हे पाहताच असं वाटत होतं की ह्याची हत्या केली गेलेली आहे आणि याची हत्या कुणी केली, का केली, आता पोलिसांना हे तपास करायचं होतं। त्यानंतर पोलिसांनी जी ही याची पत्नी होती आचल, तिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली। सुरुवातीला तर ती उडवाउडीची उत्तरं देत होती। ती म्हणत होती की मला याच्याबद्दल काही माहीत नाही, तो स्विचबोर्डसोबत काहीतरी छेडछाड करत होता, ज्यामध्ये त्याला विजेचा शॉक लागला आणि याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर तो झटक्याने खाली जिन्यावरून तो खाली पडलेला आहे। अशा प्रकारे या महिलेनं नाना प्रकारचे बनाव केले, पण पोलिसांना याच्यामध्ये काहीतरी संशय वाटला। पोलिसांनी जेव्हा आचलला सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस आचलला जी काही खरी कहाणी होती ही पोलिसांना सांगायला लागली। जी ही आचल आहे हिच्यासोबत ही मूळची राहणारी, म्हणजे हिचं माहेर जे आहे संबलच्याच बटवा गावची ही राहणारी होती, म्हणजेच हिचं माहेर होतं। 2020 मध्ये पवन सिंग सोबत तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि जसं 2020 मध्ये आचलचं लग्न पवन सिंग सोबत झालं आणि पवन सिंगनं जेव्हा आचलला पत्नी म्हणून आपल्या घरी आणलेलं होतं गोदनपूरमध्ये असताना पती पत्नीचं जे सुरुवातीचं वैवाहिक आयुष्य होतं हे खूपच आनंदात चाललेलं होतं। दोघांमध्ये खूप जीवापाड प्रेम होतं आणि यांच्या सुखी आयुष्यामध्ये मग एका मुलीचं आगमन झालं, एक मुलगीही यांच्या घरामध्ये जन्माला आली आणि त्यानंतर हळूहळू असेच काही दिवस चाललेले होते। असेच दिवस जात असतानाच ही महिला जी होती जसं की घरी राहत होती, आपल्या मुलीला सोबत घेऊन ही घरी राहत होती। मुलगी लहान असल्यामुळे हिला कोणत्याही कामाधंद्याला जाता येत नव्हतं, तर जो तिचा नवरा होता पवन सिंग हा काम करण्यासाठी कुंदनपूरला जायचा आणि तिथं फॅक्टरीमध्ये जाऊन काम करत असायचा। आता तिथं तो काम करत असायचा तेव्हा ही महिला घरी एकटी असायची आणि त्यावेळेस या महिलेच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारचे विचार येत असायचे। या महिलेचं मन आपल्याच एका मोठ्या दीराच्या मुलावर गेलेलं होतं। तो मुलगा नेहमी यांच्या घरी येत असायचा, त्या मुलीसोबत खेळत असायचा आणि आपल्या चुलतीसोबत काही थट्टामस्करी करत, गप्पा गोष्टी करत बसत असायचा। ह्यामध्ये ही जी महिला आहे ही आणि तो जो या महिलेचा पुतण्या आहे अंकित, या दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि या दोघांमध्ये मग प्रेमसंबंध निर्माण झाले, दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते। जेव्हा आता या दोघांमध्ये दाट भेटीगाठी होत होत्या, दोघांमध्ये फोनवर सुद्धा बोलणं चालणं होत असायचा, याचीच भनक आता जो हा पवन सिंग होता याला लागलेली होती की त्याच्या पुतण्याचे अनैतिक संबंध त्याच्या पत्नीसोबत जुळलेले आहे। आणि जेव्हा एके दिवशी पवन सिंगनं आपल्या पुतण्यासोबतच आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं त्यावेळेस मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्यानं या दोघांनाही रोकटोक केली, पत्नीलाही मारहाण केली आणि पुतण्यालाही मारहाण केली, दोघांनाही शिवीगाळी केली आणि त्यानंतर पुतण्याला सांगितले की याच्या बाद माझ्या घरामध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही, याच्या पुढं माझ्या घरी तुनं यायचं नाही आणि पत्नीलाही सांगितले की याच्या पुढं तुनं माझ्या पुतण्याला बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही। एवढं सुद्धा झाल्याच्यानंतर एका मुलीच्या, आपल्या जन्मलेल्या मुलीच्या तोंडाकडे पाहून पत्नीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं, यासाठी त्यानं पत्नीलाही माफ केलेलं होतं। एवढी चूक त्यानं पदरात घेतलेली होती आणि तरी देखील तो पत्नीने एवढा विश्वासघात केलेला असताना सुद्धा आपल्या पत्नीला सोबत घेऊन राहत होता आणि पत्नीला सुद्धा एवढं माफ केल्यानंतर सुद्धा पत्नी आता परत आपल्या नवऱ्याविषयी प्रामाणिक राहायला पाहिजे होती, आपल्या नवऱ्याच्या धाकात राहायला पाहिजे होती, पण ह्या महिलेला परत आपल्या पुतण्याचा मोह काही आवरला नाही आणि त्यानंतर सुद्धा ही पुतण्याला फोन करून बोलवायची आणि त्याच्यासोबत नंतर सुद्धा शारीरिक संबंध स्थापित करायची। आता पवन सिंगला वाटत होतं की ही जी पत्नी आहे अजून आपल्या पुतण्याला बोलत आहे, त्याच्यासोबत अजून अनैतिक संबंधामध्ये आहे, त्यासाठी आता आपण हे गावच सोडलेलं बरं। त्यासाठी यानं पत्नीला सोबत घेतलं, मुलीला सोबत घेतलं आणि 4 भांडे सोबत घेऊन तो कुंदनपूरला जाऊन एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता, त्याच कृषी विभाग ऑफिसच्या जवळ राहत होता आणि तिथं राहत असताना आता त्याला वाटलं की आता तरी पत्नी आपल्या पुतण्याचा नाद सोडून देईल, त्याचा मोह सोडून देईल, त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध आहेत हे बंद करेल असा त्याचा समज होता आणि त्याच प्रकारे तो आपल्या पत्नीला घेऊन तिथं राहत असायचा, फॅक्टरीमध्ये काम करायचा आणि पत्नीच्या आणि आपल्या मुलीच्या गरजा पूर्ण करायचा। अशा प्रकारे तो कामधंदा करत असतानाच ही जी महिला होती हिचं काय अजून आपल्या पुतण्याचे प्रेमसंबंध तुटलेले नव्हते, ती अजूनही आपल्या पुतण्याला फोनवर बोलत असायची आणि जेव्हा हा कामावर जायचा त्यावेळेस तिच्या पुतण्याला तो अजून घरी बोलवून घेत असायची आणि त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करत असायची। आता हे जसं की यांच्यामध्ये अशा प्रकारे शारीरिक संबंध पुढं चाललेले होते आणि हे नवऱ्याला याची खूण लागलेलीच होती की अजूनसुद्धा आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध काही तुटलेले नाही। जो पुतण्या आहे अंकित हा अजून आचलला येऊन भेटत आहे, त्यांच्यामध्ये अजून गाठीभेटी होतच आहेत, अशा प्रकारे त्याला याची खूण लागलेलीच होती।
पण त्याला वाटत होतं की पत्नी आज नाही तर उद्या ती प्रेमसंबंध तोडेल. तो पत्नीला वरचेवर समजावण्याचा प्रयत्न करत असायचा. दोघांमध्ये याच गोष्टीवरून वादविवादसुद्धा होत असायचे. आणि ह्याच कारणाने त्यानं एके दिवशी जाऊन बहिणीलाही सांगितलेलं होतं की मी जर मरेल, माझा जर मृत्यू होईल, तर तुम्ही असं समजायचं की माझी हत्या झालेली आहे. त्याची बहीण अनिता हिला त्यानं सांगितलेलं होतं आणि भाऊ जो आहे देवेंद्र यालाही सांगितलेलं होतं की जर मी मरेल, जर माझा मृत्यू होईल, तर तुम्ही असं समजू नका की मी आत्महत्या केलेली आहे किंवा माझा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. माझा मृत्यू जर झाला तर माझी हत्या झाली आहे, अशा प्रकारे तुम्ही समजायचं. पण यानं एवढं सांगितलेलं नव्हतं की माझ्या पत्नीने माझी हत्या केलेली आहे, माझी हत्या माझी पत्नी करेल, असं त्यानं सांगितलेलं नव्हतं. त्याला संशय होता की ज्या प्रकारे एवढ्या दिवसापासून तो आपल्या पत्नीला आणि पुतण्याला रोकटोक करत आहे, त्यांचा विरोध करत आहे, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे, तरी पण देखील हे दोघेही यांचे प्रेमसंबंध काही तोडत नाहीत. वरचेवर ते दिवसेंदिवस आपल्या घरीसुद्धा येतात आणि तिथं येऊनसुद्धा त्यांच्यामध्ये गाठीभेटी होतात, असं त्याला माहिती होतं. पण याच्याबद्दल यानं उघड आपल्या बहिणीला किंवा भावाला सांगितलेलं नव्हतं. तर इकडं जी आंचल होती, जसा नवरा कामावर जायचा तशी तर ही प्रियकराला बोलवतच असायची. पण ह्यामध्येच जी आंचल होती हिची एक बहीण होती शिखा, ही सुद्धा या शहरापासून काही अंतरावर राहत असायची आणि हे अधूनमधून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी या कुंदनपूरमध्ये यायची आणि बहिणीच्या घरी राहत असायची. आणि ज्यावेळेस बहीण मग काही दुकानामध्ये जायची, काही खरेदी करण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जात असायची, त्यावेळेस जी शिखा होती हिचेसुद्धा अनैतिक संबंध दुसऱ्या एका मुलासोबत होते. या शिखाचं सुद्धा लग्न झालेलं होतं. लग्न झालेलं असतानासुद्धा शिखाचे हे अनैतिक संबंध अजय दिवाकर नावाच्या मुलासोबत जुळलेले होते. आणि गावामध्ये तिच्या घरी त्याला भेटता येत नव्हतं आणि तिथं भेटता येत नव्हतं, तर ही आपल्या बहिणीला भेटण्याचं निमित्त करायची आणि शिखा आपल्या बहिणी आंचलच्या घरी येऊन पोहोचायची. तिथं आल्याच्यानंतर जशी बहीण आता बाहेर जायची, त्यावेळेस ही आपल्या प्रियकराला अजयला घरी बोलवायची आणि बहिणीच्या घरामध्येही शारीरिक संबंध स्थापित करायची, तिथं त्याच्याशी भेटीगाठी करत असायची. अशा प्रकारे आता बरेच दिवसापासून हे चालत आलेलं होतं. पण एके दिवशी जशी ही आंचल होती ही बाजारात गेलेली होती आणि बाजारातून जेव्हा ही घरी आल्याच्यानंतर पाहते तर तिची बहीण तिच्या प्रियकरासोबत आहे नको त्या अवस्थेत. आणि ज्या वेळेस हिनं बहिणीला आणि प्रियकराला सोबतच पाहिलं, त्यावेळेस मात्र जी शिखा होती ही आपल्या बहिणीला माफी मागत होती, तिची विनवणी करत होती की याच्याबद्दल तू आईवडिलांना सांगू नको किंवा माझ्या नवऱ्याला सांगू नको. दीदी, लई दिवसापासून माझ्या या अजयसोबत प्रेमसंबंध आहेत, आम्ही दोघेही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करतो, तोही माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही. पण माझा नवरा आमच्या दोघांमध्ये रोकटोक करतो, त्याला याची भनक लागेल, ह्यासाठी मी इथं तुझ्या घरी येऊन अधूनमधून त्याला भेटत असते. ज्यावेळेस तू बाहेर जात असते त्यावेळेस दिवाकर मला बरेच वेळा इथं येऊन तुझ्या घरामध्ये भेटलेला आहे. जेव्हा आता आंचलला कळाले की तिच्या बहिणीचेही असे अनैतिक संबंध आहे, त्यावेळेस मात्र तिलाही प्रोत्साहन मिळालं, तिलाही बळ मिळाला. तिलाही वाटलं की माझी बहीणही माझ्याच वाट्यावर चाललेली आहे, माझेही अनैतिक संबंध अंकितसोबत आहे, तो नात्याने माझा पुतण्या आहे, पण याच्याबद्दल माझ्या नवऱ्याला कळलेलं आहे आणि तो आमच्या दोघांमध्ये रोकटोक करत आहे. अशा प्रकारे आता बहिणीने एकमेकींना दोघांचेही प्रेमसंबंध सांगितले आणि दोघींनाही जेव्हा एकमेकींना कळालं की दोघींचेही अनैतिक संबंध आहेत, पण या दोघींचेही नवरे दोघींनाही रोकटोक करत आहेत. पण जी आंचल होती हिला आता तिच्या नवऱ्याकडून वैताग आलेला होता, तिच्या नवऱ्याला ती कंटाळलेली होती. दररोज घरामध्ये भांडणतंटे होत असायचे, वादविवाद होत असायचे आणि वादविवाद होणारच. कोणताही नवरा आपल्या पत्नीच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला सहन करू शकत नाही, कारण महिलाच आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्या महिलेला सहन करू शकत नाही. तर जो नवरा आहे हा तर एक पुरुष आहे, तो असतानासुद्धा आपल्या पत्नीच्या आयुष्यात जर दुसरा कोणी ढवळाढवळ करत असेल, तिच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये असेल आणि दिवसेंदिवस तिला तो भेटत असेल आणि तेही त्याच्याच घरात त्याच्याच अंथरुणावर येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध करत असेल, तर कोणता नवरा सहन करणार आहे. अशा प्रकारे तो सुद्धा आपल्या पत्नीशी वादविवाद घालत असायचा आणि हेच रोकटोक आता आंचलच्या खूपच मनाला खटकत होती, तिच्या डोक्याच्या वर गेलेली होती. आंचलला आपल्या नवऱ्याचाच आता काटा काढायचा होता आणि ह्याचबद्दल मग आता तिनं तिच्या बहिणीला सांगितले की बघ, आता माझा नवरा तर मला खूपच सळो की परो करून सोडत आहे, तो दिवसेंदिवस मला मारहाण करत आहे, माझ्याशी तो दररोज भांडण करत आहेत, वादविवाद करत आहे, तर आता माझ्या नवऱ्याची हत्या करायची आहे. आता अशा प्रकारे या दोघींनीही बरेच दिवसापासून हे ठरवलेलं होतं आणि घटनेच्या काही दिवसापूर्वी आंचल आपल्या माहेरी गेलेली होती आणि तिथंच तिची बहीण शिखाही गेलेली होती. तिथंच या दोघींनीही फोनवरून आपल्या प्रियकराला सांगितलं की शिखाने सांगितलं की तिच्या प्रियकराला अजयला की माझ्या बहिणीचा एक प्रियकर आहे,
तिचाच पुतण्या आहे नात्याने, ज्याचं नाव अंकित आहे. त्याच्यासोबत माझ्या बहिणीचे अनैतिक संबंध आहेत, प्रेमसंबंध आहेत. माझी बहीण तिच्या पुतण्यावर खूप जीवापाड प्रेम करते, पण तिचा नवरा याच्यामध्ये रोकटोक करत आहे. तर आपल्याला माझ्या भाऊजीचा काहीतरी बंदोबस्त करायचा आहे, त्याला जीवानिशी मारायचं आहे आणि याला अशा प्रकारे मारायचं आहे की ही हत्या नाही वाटली पाहिजे, ही एका प्रकारे एक अपघात वाटला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याची हत्या करूया. तुम्ही याच्यामध्ये माझी आणि माझ्या बहिणीची मदत करा. तसाही माझ्या बहिणीचा प्रियकर जो आहे अंकित, हा सुद्धा या गोष्टीसाठी तयार आहे. अशा प्रकारे जेव्हा शिखाने तिच्या प्रियकराला अजय दिवाकरला सांगितलं, अजय दिवाकरही या गोष्टीसाठी तयार झाला. तर तिकडं जी आंचल होती, हिनेही तिच्या प्रियकराला सांगितलं की आता तुझ्या काकाची हत्या करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माझी बहीण, तिचा प्रियकर आपल्याला साथ देणार आहे, ते सुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहेत. तेव्हा आपण चौघेही मिळून माझ्या नवऱ्याची आपण हत्या करूया आणि हत्या अशा प्रकारे करूया की ही हत्या जी आहे ही एक अपघात वाटली पाहिजे. अशा प्रकारे या चौघांनीही मिळून फोनवरून हे सर्व काही ठरवलं. सर्वांनी ही योजना आखली आणि जशी की आंचल माहेरी गेल्यामुळं जो हा पवन सिंग होता, हा सुद्धा कामावर जेव्हा याला सुट्टी मिळाली त्या दिवशी तो बहिणीला भेटण्यासाठी गेलेला होता. आणि 21 तारखेच्या दिवशी जी आंचल होती ही परत आपल्या घरी आली आणि तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि सांगितलं की मी घरी आलेली आहे, तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरून परत घरी या. आणि त्यावेळेस पवन सिंगने आपल्या बहिणीला सांगितले की माझी पत्नी घरी आलेली आहे, तर आता मी घरी जात आहे. आणि त्यानं सांगितले की बघ, जर मी मेलो, जर माझा मृत्यू झाला तर तुम्ही असं समजायचे की माझी हत्या झालेली आहे. अशा प्रकारे त्यानं बहिणीला त्यावेळेस सांगितलेलं होतं. असं सांगून तो 22 तारखेच्या दिवशी संध्याकाळी घरी आला. 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तो आपल्या घरी आला. घरी आल्याच्यानंतर रात्रीचं जेवण खावण झालं. जेवण खावण झाल्याच्यानंतर तो आपल्या अंथरुणावरून बेडवर जाऊन झोपलेला होता. आणि तिथं तो झोपलेला असताना जी आंचल होती, या आंचलनं आपला प्रियकर जो आहे अंकित, म्हणजे जो नात्याने पुतण्याही आहे, त्या पुतण्यालाही बोलावून घेतलं आणि तिकडं आपल्या बहिणीलाही बोलावून घेतलं. बहीणही आली, तिचा प्रियकर जो आहे अजय, हाही तिथं आला. सर्वजण घरामध्ये एकत्र झाले. आता हे सर्वजण एकत्र झाल्याच्यानंतर जसा की पवन सिंग आपल्या घरामध्ये झोपलेला होता आणि तो झोपलेला असतानाच या चौघांनी जाऊन त्याचे हातपाय धरले, त्याचे हातपाय बांधले. हातपाय बांधल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये कपडा कोंबला गेला. हे सर्वजण मिळून त्याच्या तोंडामध्ये कपडा कोंबत होते, त्याला लाथा बुक्क्याही घालत होते. आणि एवढंच नाही तर त्याला बेडवर बांधलं आणि बेडवर बांधल्याच्यानंतर त्याची पत्नी आंचल, तिचा प्रियकर, म्हणजेच तो हिचाही पुतण्या आहे, तर तो या पवन सिंगचाही पुतण्या आहे अंकित, याने एक वायर स्विचबोर्डमध्ये टाकली. विजेच्या स्विचबोर्डमध्ये टाकून यानंतर त्याच तारेने त्या पवन सिंगला यांनी विजेचे शॉक द्यायला सुरुवात केली. एक शॉक दिला, त्याच्यामध्ये त्याला बराच काही जबर शॉक लागला, ज्यामध्ये तो बराचसा काही घायाळ झाला होता. त्यानंतर दुसरा त्याला शॉक दिला, त्यानंतर तिसरा दिला. अशा प्रकारे हे हसायचे, याचा आवाज बाहेर जाऊ नये ह्यासाठी त्याच्या तोंडामध्ये कपडाही कोंबलेला होता. अशा प्रकारे हे चौघेही मिळून त्याला शॉक द्यायचे, हसायचे. आणि ते जसा जसा घायाळ होत चाललेला होता, जसा जसा तो थंड पडत चाललेला होता, त्याचे हातपाय काम करणं बंद झालेले होते, त्याच्या तोंडून आवाजही निघत नव्हता, कारण त्या तोंडामध्ये कपडा कोंबलेला होता. तो फक्त या सर्वांना पाहत होता. त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या नजरेमध्ये असं काही प्रश्न निर्माण झालेले होते की मी एवढं काय वाईट केलेलं होतं. मी माझ्या पत्नीलाच रोकटोक करत होतो, जी माझ्यासोबत लग्नबंधनामध्ये अडकलेली होती, जे दोघांनी मिळून जे काही शपथ घेतलेली होती, जे काही आम्ही वचन दिलेले होते की एकमेकांप्रती आपण प्रामाणिक राहूया, अशा प्रकारचे लग्नबंधनामध्ये शपथ घेतलेली होती. त्याप्रमाणे मी तर पत्नीसोबत प्रामाणिक होतो, पण माझ्या पत्नीनं माझा विश्वासघात केलेला होता. फक्त माझ्या पत्नीला माझा विश्वासघात करू नको अशाच प्रकारे मी तिला सांगत होतो. ज्या प्रकारे मी पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं, तेव्हा एखादा नवरा आपल्या पत्नीची हत्याही करू शकत होता, पण मी माझ्या पत्नीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवलेली नाही, तिला कोणत्याही प्रकारचं दुःख दिलं नाही, तिला मारहाणसुद्धा केलेली नाही. आणि एवढं पाहिलेलं असतानासुद्धा मी माझ्या पत्नीला माफ केलेलं होतं. तरी देखील माझी पत्नी आज मला ही एवढी यातना देत आहे, मला तू मारून टाकत आहे. आणि हे सर्व काही त्याला समजत होतं. तो आपल्या पत्नीकडे पाहत होता, पत्नी त्याच्याकडं पाहत होती, हसत होती. जोरजोराने हे चौघेही हसत होते आणि हे हसत खेळत त्याचा छळ करत त्याला शॉक द्यायचे. ते शॉकनं मरत नाही तर त्याला विषारी औषधही त्याच्या तोंडामध्ये आणून पाजलं आणि ह्याच्यानं तरी तो मरेल अशा प्रकारे हे त्याचा सर्व काही हे छळ करत करत त्याला मारत होते. आणि एवढंच नाही, जसा तो आता क्षणाक्षणाला मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचत होता, तो आता अक्षरशः संपूर्णतः त्याचे अर्ध्याला जास्त प्राण निघून गेलेले होते. तो फक्त या सर्वांना
डोळ्याने पाहत होता आणि सर्वजण एकमेकांसोबत रोमॅन्स करत होते. शिखा आपल्या प्रियकरासोबत रोमॅन्स करत होती आणि जी त्याची पत्नी आचल आहे ही सुद्धा आपल्या पुतण्यासोबत रोमॅन्स करत होती. त्याला मिठीत घेत होती, निर्वस्त्र होत होती आणि नवऱ्याला दाखवत होती की बघ, एवढे दिवस तर तू आम्हाला रोकटोक करत होता, मला मारहाण करत होता, मला शिवीगाळी करत होता, आमचा विरोध करत होता. आता तू जाणार आहेस, तुला आम्ही संपवणार आहे आणि याच्या बाद हे माझा जो प्रियकर आहे, हा जो तुझ्या पुतण्या आहे, हे आता माझ्यासोबतच राहणार आहे आणि आम्ही दोघेही आता इथून पुढं एकमेकांच्या सोबत राहणार आहोत. तू अडव, तू रोक, आता तुझ्यात काय ताकद आहे ते तू तुझी ताकद काढून आम्हाला रोक, तू रोखू शकतेस तर आम्हाला रोखून दाखव. अशा प्रकारे ती त्याला म्हणायची, त्याला चापटा बुक्या मारायची आणि त्यानंतर आपल्या प्रियकराच्या मिठीत यायची आणि तिथं या दोघांची अशा प्रकारे रोमॅन्स सुरू होते. अशा प्रकारे यांनी छळून त्याची हत्या केली आणि हत्या केल्याच्या नंतर असा बनाव केला, दुसऱ्या दिवशी रडत होती, पडत होती. रात्रभर हे चौघांनीही त्याच घरामध्ये रोमॅन्स केला आणि दुसऱ्या दिवशी रडण्या पडण्याचं नाटक करून धीराला सांगितलं, तिकडं ननदेला सांगितलं की त्याला विजेचा शॉक लागला, अपघात झाला, याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पण हे सर्व काही त्यांना अगोदर सांगितलेलं होतं आणि ज्या प्रकारे आता पोलिसांनी जेव्हा या महिलेला, त्याच्या पत्नीला विचारपूस केली त्यावेळेस ही संपूर्ण कहाणी सांगितली. पोलिसांनी लगेच मग जो तिचा प्रियकर पुतण्या होता अंकित यालाही ताब्यात घेतलं, तिची जी बहीण आहे शिखा तिलाही ताब्यात घेतलं आणि तिचा जो अजय दिवाकर प्रियकर आहे त्यालाही ताब्यात घेतलं. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांच्यावर गुन्हा नोंद केला, त्यांना अटक केलेली आहे आणि आता त्याला तुरुंगात हे नेऊन सोडलेलं आहे. तर जेव्हा हे दोघीही बहिणी आपल्या दोन प्रियकरांना घेऊन तुरुंगात जाऊन पोचलेल्या होत्या, तिथं ह्या दोघीही बहिणी बसलेल्या होत्या, त्यावेळेस जे काही तुरुंगात अगोदर आरोपी महिला होत्या या दोघींनाही विचारपूस करत होत्या की तुम्ही कोणत्या आरोपाखाली आलेले आहात. त्यावेळेस यांना सांगितलं, फक्त रडत होत्या. या दोघींनाही त्यांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक भेटायला सुद्धा तिथं गेलेले नव्हते. अशा प्रकारे यांची अवस्था झालेली आहे. ज्या प्रकारे यांनी स्वप्न पाहिलेली होती की नवऱ्याला मारून आपण सोबत राहणार आहोत, सोबत आपलं पुढील आयुष्य सुखात गुणागोविंदानं जगणार आहोत, अशा प्रकारे यांनी छळून नवऱ्याची हत्या केली. हे आता तुरुंगात जाऊन खडी फोडत आहेत. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.